नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलला। आज आपण घेणार आहोत मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक समास यावर आधारित महत्त्वाचे अतिसंभाव्य असे IMP प्रश्न। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अष्टदिशा हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 द्विगु, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्विगु। आपला पुढचा प्रश्न आहे, तपोवन हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष। आपला पुढचा प्रश्न आहे, पानिपत हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्वंद्व। आपला पुढचा प्रश्न आहे, यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव। आपला पुढचा प्रश्न आहे, चक्रपाणी हा कोणत्या प्रकारचा समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही। आपला पुढचा प्रश्न आहे, गंगाजल या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष। आपला पुढचा प्रश्न आहे, नीलकंठ हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही। आपला पुढचा प्रश्न आहे, दिवस रात्र हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 तत्पुरुष, पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्वंद्व। आपला पुढचा प्रश्न आहे, चिंतामणी या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 तत्पुरुष आणि पर्याय 4 द्वंद्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही। आपला पुढचा प्रश्न आहे, यथोचित या शब्दाचा समास ओळखा। पर्याय 1 अव्ययी भाव, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 तत्पुरुष, पर्याय 4 द्वंद्व।
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव. आपला पुढचा प्रश्न आहे गुरुकृपा या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 तत्पुरुष आणि पर्याय 4 द्वंद्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तत्पुरुष. आपला पुढचा प्रश्न आहे स्वयंपाक हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 अव्ययी भाव, पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अव्ययी भाव. आपला पुढचा प्रश्न आहे मातृभूमी या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 द्वंद्व आणि पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष. आपला पुढचा प्रश्न आहे गोपाल या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 कर्मधारय, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 द्विगु आणि पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मधारय. आपला पुढचा प्रश्न आहे सप्तसागर हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 द्वंद्व, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 द्विगु आणि पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्विगु. आपला पुढचा प्रश्न आहे जनार्दन हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 द्वंद्व, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 कर्मधारय आणि पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही समास. आपला पुढचा प्रश्न आहे उत्तर दक्षिण या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 द्वंद्व, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 कर्मधारय, पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्वंद्व. आपला पुढचा प्रश्न आहे लोकसेवा हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 द्विगु, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 कर्मधारय, पर्याय 4 तत्पुरुष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष. आपला पुढचा प्रश्न आहे सर्वज्ञ या शब्दाचा समास ओळखा. पर्याय 1 तत्पुरुष, पर्याय 2 बहुव्रीही, पर्याय 3 कर्मधारय आणि पर्याय 4 द्वंद्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही. आपला पुढचा प्रश्न आहे यथावकाश हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? पर्याय 1 बहुव्रीही, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 अव्ययी
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अव्ययी भाव. आपला पुढचा प्रश्न आहे नवरात्र या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 बहुव्रीही, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 कर्मधारय, पर्याय 4 द्विगु. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्विगु. आपला पुढचा प्रश्न आहे महाप्रलय या शब्दात कोणता समास आहे? पर्याय 1 द्विगु, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 कर्मधारय, पर्याय 4 बहुव्रीही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्मधारय.